जय खानदेश लाडक्या बहिणींनो, तुमले या व्हिडिओमा मी अशी सांगी राहून जर तुम्हाला लाडक्या बहिणीसना फॉर्म भरेल होई आणि तो अप्रूव्ह पण होई घ्या होई तरी पण पैसा पडी नाही राहना होतीन ते समजी लेवानं तुम्हाला बँकले आधार लिंक नाही शे ते तुम्ही तुम्हाला गावमा पोस्टनी बँकमा जावाना त्या पोस्टनं अकाउंट ओपन कराना अकाउंट ओपन व्हानंतर तुम्हाला लगेच आधार लिंक होई जास आधार लिंक व्हानंतर तुम्हाला त्या पैसा डायरेक्ट 10 दिवसांमा खातामा जमा होई जातील। बऱ्याच बाया अशा सांग राहण्यात ते आम्ही ते 2-2 बँकना अकाउंट दिले तरी बी आमना पैसा पडी नाही राहणार। तुम्हाला पैसा कताईन पडतील तुम्हाला दोन्ही बँक्सले आधार लिंक नाही। जर आधार लिंक राहतं ते त्या पैसा डायरेक्ट अकाउंटमा जमा होई जातात। या लाडक्या बहिणींना पैसा डायरेक्ट ज्या बँकले आधार लिंक आहे त्या खातामा पैसा पडी जाई राहणार। म्हणून सांगी राहून जर आधार लिंक नाही होई ते तुम्ही डायरेक्ट पोस्टनं खातं ओपन करा त्या ओपन करा नंतर डायरेक्ट पैसा जमा होत असतले म्हणजे मला माहिती आहे म्हणून सांगी राहून आणि तशी होईल बी आहेत बराच जणीसना तशी होईना म्हणून सांगी राहून। सरकार या पैसा डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट आधार लिंकद्वारे तुम्हाला अकाउंटमा पैसा टाकी राहणं ते तुम्ही डोकामाइन काढी टाका ते म्हणत ते अकाउंट दिलं होतं नाही अकाउंट दिलं होतं ते काहीच चालाव नाही। आधार लिंक होई ते पैसा भेटतील नाहीतर भेटावत नाही। तुमले आता आईस थोडं मी मराठीमा सांगस ऐका ते पण। जय महाराष्ट्र मित्रांनो, मैत्रिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी असं सांगणार आहे जर पैसे पडत नसतील त्याविषयी माहिती सांगणार आहे। जर समजा तुमचा फॉर्म भरलेला असेल आणि तो फॉर्म अप्रूव्ह पण झालेला असेल तर समजून जा तुमच्या बँकेला आधार लिंक नाही। मग तुम्ही काय करायचं, तुमच्या जवळच्या पोस्ट पेमेंट बँकमध्ये जावायचं आणि तिथे अकाउंट ओपन करायचं। अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचं लगेच तिथं आधार लिंक होते। आधार लिंक झाल्यानंतर तुमच्या खात्यात 10 दिवसामध्ये पैसे जमा होतील, 100% होतील।